हा जो 31वा श्लोक कदाचित मी श्लोक घेतला नसेल असं वाटतं मला, कारण ओव्या घेतल्या होत्या. पण त्या ज्या ओव्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये मुख्य भाग असा आहे की म्हणजे तो जो असा जो योगी आहे, ज्ञानी योगी आहे, जो असं आत्मस्थ झालेला आहे, परमात्म्यामध्ये स्थित झालेला आहे, असा जो योगी आहे तो त्याची दृष्टी कशी असते तर तो सर्वत्र मलाच पाहतो. असं त्या एकूण सगळ्या त्या ओव्यांच्यामध्ये मुख्यतः हे सांगितलं आहे की तो सर्वत्र मला पाहतो. एक त्यांनी मला वाटतं असं उदाहरण पण दिलं आहे की एका वस्त्रामध्ये जसं एकच सूत असतं तसा मीच सर्वत्र आहे, अशा प्रकारची दृष्टी, ज्याला समत्वाची दृष्टी म्हणतात ना, की हे तर समत्व आहे की सगळीकडे ईश्वरच आहे, ब्रह्मच आहे हे पाहणं. ह्याचा अर्थ जसा माझ्यामध्ये माझा आत्मा आहे तोच आत्मा इतरांमध्ये आहे, आणि त्यामुळे ही समतेची दृष्टी म्हणजे कुठेही म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या जगामध्ये आपण समता निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न झालेले आहेत, कायदे झाले आहेत निरनिराळ्या प्रकारची, कम्युनिझम, सोशलिझम आणि सगळं डेमोक्रेसीमधली अनेक प्रकारची सगळी तत्त्व आणि नियम आणि हे सगळं जे आहे ते सगळं समता निर्माण करण्यासाठी आहे. पण तरीसुद्धा समता निर्माण झालेली नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पण हे केवढं मोठं आपल्या गीतेमध्ये सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचं केवढं मोठं मौलिक वैशिष्ट्य आहे पहा, की आपण गीतेकडे लक्षच देत नाही. आपण गीता विसरून गेलो आहे. म्हणजे जे जगाला कुठल्याही प्रकारे साध्य करता आलं नाही, कायद्यानी नाही, कशाने नाही, ते खरं म्हणजे हे जे तत्त्वज्ञान आहे हे जर आपल्या लोकांमध्ये खूप प्रसारित झालं असतं आणि लोकांना ते आतून ते पटलं असतं आणि त्या प्रकारे जर लोक वागली असती तर कायद्यांची सुद्धा गरज नव्हती. कायदे काही करू शकत नाहीत, इतकं हे तत्त्वज्ञान प्रभावी आहे. आणि असं समतेचं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये आहे आणि इतक्या ठिकाणी या समतेचा उल्लेख आलेला आहे गीतेमध्ये की जर गीतेमध्ये काय मुख्यतः सांगितलं आहे असं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर हा उल्लेख आवश्यकच आहे की गीतेमध्ये समता सांगितलेली आहे. किती आपण दुसऱ्या अध्यायापासून पाहतोय की किती ठिकाणी समतेचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे मात्रा स्पर्शात कोणते यश, शीतोष्ण म्हणजे सगळं शीत उष्ण ह्याचा अर्थ अनुकूल प्रतिकूल सगळ्याकडे तू समतेने पहा. आणि मी एकदा हेही मला आठवतं वर्गामध्ये सांगितलेलं की समतेचे हे दोन पैलू आहेत. एक म्हणजे सगळ्या परिस्थितींकडे समतेने पाहणं, की ती दुःखाची असो, सुखाची असो, अनुकूल असो, प्रतिकूल असो, यश असो, अपयश असो, त्याच्याकडे समतेने पाहणं म्हणजे निर्द्वंद्व होणं. आणि त्याचबरोबर सर्व माणसांकडेही समतेने पाहणं. हे दोन्हीही प्रकारे समता ह्या गीतेच्या तत्त्वज्ञानामध्ये इतकी आलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक श्लोक तुम्हाला आठवत असेल तर पहा, योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे योगाला समत्व म्हटलेलं आहे त्या श्लोकामध्ये. इतकी समतेची अनेक ठिकाणी आपल्याला आढळतं की समतेचा उल्लेख गीतेमध्ये केलेला आहे. आणि ती समता ह्याही ठिकाणी असं ते सांगतात की अशी त्याला समदृष्टी एकदा निर्माण झालेली असली की तो सर्वत्र मलाच पाहतो. आणि म्हणजे सर्वांमध्ये तो मला पाहतो आणि माझ्यामध्ये सर्वांना पाहतो. अशी परिस्थिती किंवा म्हणजे व्यक्ती
आपल्या आत्म्यामध्ये सर्वांचे आत्मे पाहते आणि सर्वांच्या आत्म्यामध्ये आपला आत्मा पाहते, अशा प्रकारची समदृष्टी निर्माण होते, अशी कल्पना या ठिकाणी आहे किंवा हा मुख्यतः हा भाग ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि हे जे आहे ना की सर्वत्र ईश्वर दिसतो, मग सर्वांमध्ये ईश्वर दिसतो, सर्वत्र ईश्वर दिसतो. आणि अशी अनेक आपल्यामध्ये संत महात्म्यांची अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या समाजामध्ये की त्यांना सर्वत्र ईश्वरच दिसत होता. तुकारामांनी म्हटलंय, मी जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू आहेसच माझ्याबरोबर, सर्वत्र तूच आहेस, असं तुकाराम प्रत्येक संतांची आपण जर विचार केला तर प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये. एवढंच नाही तर एकदम आठवण झाली म्हणून सांगते की हे चैतन्य महाप्रभू नाव ऐकून माहिती असेल. ह्या चैतन्य महाप्रभूंचा जो अंत, शरीराचा अंत, म्हणजे त्यांनी शरीर सोडलं, त्यांचा मृत्यू कसा आला माहिती आहे कोणाला? मूर्तीमध्ये नाही झाले ते जगन्नाथपुरीला गेलेले होते आणि जगन्नाथपुरीला ते समुद्राच्या काठावर उभे होते. काठावर म्हणजे असं उंचवट्यावर कुठेतरी उभे होते आणि त्या ज्या उसळणाऱ्या लाटा होत्या, त्या लाटा ज्या येत आहेत त्या लाटांमध्ये त्यांना श्रीकृष्णच दिसत होता. म्हणजे मूर्तीमध्ये ते भिरून गेले असं नाही आहे, तर त्यांना त्या सगळ्या लाटांमध्ये श्रीकृष्णच दिसत होता. आणि त्यांना असं वाटत होतं की श्रीकृष्ण आपले बाहू पसरून आपल्या जवळ येत आहे, आणि म्हणून ते पुढे गेले आणि ते पुढे गेले आणि समुद्रामध्ये आतमध्ये गेले आणि तो त्यांचा शरीराचा अंत. म्हणजे असं इतकं समदर्शन किंवा सर्वत्र ईश्वर दिसणं. आता अरविंदांचं तसंच उदाहरण आहे की अरविंदांना ह्याच्या त्या अलिपूरच्या जेलमध्ये ते होते आणि त्यावेळेला पाँडेचेरीला येण्यापूर्वीचा भाग आहे, पण तिथे त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे चरित्रामध्ये असं की एक तर त्यांना विवेकानंद आपल्या मागे उभे आहेत आणि ते आपल्याला सगळं सांगतायत, त्यांचा आवाज त्यांना ऐकायला येत होता. आणि त्यानंतर त्यांना सर्वत्र श्रीकृष्ण दिसत होता, सर्वत्र. म्हणजे त्यांनी जे अंगावरती पांघरून घेतलं होतं, ब्लँकेट जे होतं ते त्यांना श्रीकृष्ण वाटत होतं. ते प्रत्येक गोष्ट म्हणजे दिसणारा माणूस, जेलर, ते आणि कोण शिपाई, न्यायाधीश, सगळे त्यांना श्रीकृष्णच भासत होते. ही त्यांच्या म्हणजे त्यांना सिद्धी मिळाली त्याच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या सिद्धीची सुरुवात ही किती आधीपासून झालेली होती, खरं म्हणजे लहानपणापासूनच झालेली होती. त्यांचं जे चरित्र आपण नीट लक्षात घेतलं तर असं आपल्याला दिसतं. तर असं सर्वत्र ईश्वराचं दर्शन होणं हे ह्या आपल्या ह्या महात्म्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्याचा उल्लेख ह्या ठिकाणी आहे की तो सर्वत्र मला पाहतो, असं या श्लोकामध्ये आणि त्यानंतरच्या ओव्यांमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे इथे म्हटलं आहे ऐक्याची आहे दिठी, ऐक्यच सर्वत्र मातेची किरीटी, म्हणजे तो मलाच पाहतो, त्याला तो इतका एकरूप होऊन गेलेला आहे माझ्याशी, तो मलाच पाहत असतो, अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि मग शेवटी त्याचा उल्लेख असाही केला आहे, मला तो एक शब्द दिसतोय म्हणून सांगते, व्यापकपण असं म्हटलं आहे की त्या ठिकाणी त्या ओव्यांमध्ये असं म्हटलं आहे की म्हणजे ईश्वर म्हणतोय, कृष्ण म्हणतोय की मी जसा व्यापक आहे, मी जसा सर्वत्र आहे, आता तो त्या पुरुषोत्तमाशी एकरूप झालेला आहे आणि त्यामुळे पुरुषोत्तमाचं जे व्यापक त्याला दर्शन होतं, पुरुषोत्तमाला सर्वत्र तो पाहतो, तसं आपोआपच ह्यालाही होतं. कारण तो मुळे आता पुरुषोत्तमापेक्षा वेगळा राहिलेलाच नाही, तर त्याचं जे व्यापक असं दर्शन घेण्याची पुरुषोत्तमाची
जी स्थिती असते ती स्थिती ह्याची निर्माण झाली आहे असं या ठिकाणी उल्लेख आहे. तो व्यापकू झाला असं म्हटलेलं आहे. आता पुढे आपण जातोय. शेवटी असं त्यांनी म्हटलं, ऐसे बोलवरी होय ते करू ये काही. म्हणजे काय किती सांगायचं हे असं म्हटलेलं आहे की काय ह्याला म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे हे सगळं. हे किती आता शब्दांनी किती वर्णन ह्याचं करायचं. बोलवरी म्हणजे शब्दांनी आता ह्याचं वर्णन किती करायचं असं तिथे 403वी ओवी संपते आणि त्यानंतर 404 ओवी जी सुरू होते तिथे सुद्धा पहिली सुरुवात तशीच आहे. म्हणून असो ते विशेषे. म्हणजे असं भगवंत म्हणतात की म्हणून म्हणजे शब्दात हे सांगण्यासारखंच नाही तर म्हणून असो ते विशेषे. म्हणजे मी फार आता काही त्याचं वर्णन करत नाही, विशेष आणखीन काही आता सांगत नाही. एवढंच फक्त ते सांगतात. आपण पया सारिखे जो चराचर देखे अखंडित. स्वतःसारखंच तो सगळं चराचर ते त्याला आपल्या स्वतःसारखंच दिसतं. सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची तो. कारण द्वंद्व संपलं आता त्याचं. द्वंद्व ही परिस्थिती जोपर्यंत क्षर आत्मा आहे, जोपर्यंत अपरा प्रकृतीमध्ये आपण आहोत तोपर्यंत द्वंद्वाची स्थिती असते. आता हा द्वंद्वातीत झाला आहे. तो आता अक्षर ब्रह्मच नव्हे, तो पुरुषोत्तमाशी आता एकरूप झालेला आहे. तर त्यामुळे आता त्याला शुभ अशुभ कारण हे मुद्दाम का सांगितलेलं आहे तर ह्याला अर्जुनाला सारखं वाटतंय ना की मी हे पाप करतोय म्हणजे मी काहीतरी अशुभ करतोय. ही जी त्याच्या मनातली स्थिती आहे ती घालवायची आहे कृष्णाला. म्हणून त्याने म्हटले शुभाशुभ कर्मे हे सगळं त्याच्या मनातलं नाहीसं होतं. शेवटी आपण ज्या ह्या भागाकडे जेव्हा येणार शेवट ह्या अध्यायाचा तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे ह्यांनी भगवंतानी की अर्जुना तू योगी हो, योगी हो. तर ते योगी हा असा असतो की त्याला शुभ अशुभ असं काही म्हणजे ही आंतरिक स्थिती आहे. योगी याचा अर्थ सगळं सर्वसंग परित्याग करणं नाही आहे. ही आंतरिक स्थिती जी आहे ती तशी आहे. तर ती त्याची असा त्याचा मनोधर्म झालेला आहे. बाकी तो काही जाणतच नाही. म्हणजे सुख दुःख शुभ अशुभ हे काही तो जाणत नाही. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व. विचित्र ह्याचा अर्थ असाच सारखं. समविषम म्हणजे हा माझ्या जातीचा आहे म्हणजे सम, हा माझ्या धर्माचा आहे म्हणजे सम, हा परक्या धर्माचा आहे म्हणजे विषम. हे सम विषम हे जे आहे ना ते अशासारखं जे सगळं आहे म्हणून त्याला विचित्र म्हटलं आहे की जे योग्य नाही अयोग्य गोष्टी आहेत म्हणून त्याला विचित्र म्हटलं आहे. तर हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे. किती सुंदर शब्द वापरले. ते मानी जैसे अवयव आपुले होती. म्हणजे की आपले अवयव आहेत का एकासारखे. हातासारखा पायने, पायासारखं डोकं, प्रत्येक अवयव वेगळा. बोटं हाताला 5 बोटं असली एका हाताला तरी प्रत्येक बोट वेगळं, त्याचा आकार वेगळा, त्याचं काम वेगळं. म्हणजे हे सगळं अशा प्रकारचं आहे की म्हणून जी बाह्य जगामध्ये जी काही विविधता दिसते, अनेकता दिसते, ते जणू काही आपल्या शरीराचे अवयव जसे आहेत ना वेगळे तसेच तो मानतो. इतकं त्याच्या अंगी ते भिनलेली आहे समता. हे एक एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले. लक्षात आलं असेल ना की आणखीन काय ह्याचं आता त्रैलोक्यच मुळी त्याला सगळं आघव त्रैलोक्य हे मीच आहे असा त्याचा स्वभाव होऊन गेलेला आहे. तयाही देह एक कीरा आर्थी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसीची प्रतिती परब्रह्मची. हा
म्हणजे कसं म्हटलंय पहा की त्या माणसाला, हा जो योगी आहे, तयाही देह एकू कीर आती, म्हणजे त्याला सुद्धा एक देह आहेच. जसा इतरांना प्रत्येकाला देह आहे तसं यालाही एक देह आहे, पण हा देह बुद्धीमध्ये नाही आहे. देह आहे त्याला, पण तो म्हणजे पुढे काय म्हणून असं म्हटलंय की लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. लौकिकी ह्याचा अर्थ की सर्व लोक, बाकीची लोक काय म्हणतात की सुख दुःख या सगळ्यामध्ये ती घोटाळत असतात. म्हणजे ह्या जगातल्या सुखदुःखांची जाणीव बाकी सगळ्या लोकांना असते, पण ह्याला मात्र होत नाही ती जाणीव सुखदुःखांची. का तर पुढे म्हटलंय परी आम्हा ते ऐसीची प्रतीती. आम्हा ते ह्याचा अर्थ म्हणजे आम्हाला, म्हणजे भगवंत आता तो वेगळा आणि मी वेगळा असं म्हणतच नाही, आम्हीच म्हणता येतो. आम्हाला काय वाटतंय असं म्हणता येते की आम्ही म्हणजे तो योगी आणि मी, आम्हाला काय वाटतंय, आमची प्रतीती म्हणजे आमचा अनुभव काय आहे, परब्रह्मची. हा सगळं मुळी परब्रह्मच आहे, सगळं विश्व हे परब्रह्मच आहे असं वाटतं. आणि त्यामुळे सुख असो नाही तर दुःख असो त्याच्यामध्ये आम्हाला काही फरक वाटतच नाही. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची कक उपासिजे पांडवागा. म्हणजे पांडवा अर्जुना, असं साम्य, कक ह्याचा अर्थ प्रयत्न करून असं हा साम्य भाव, हे समदर्शनाची ही वृत्ती तू प्रयत्न करून उपासिजे, म्हणजे तू अशी स्वतःला आत्मसात कर. उपासना करणं ह्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की तू अशी वृत्ती किंवा अशी बुद्धी, समदर्शन होईल अशी बुद्धी तू आत्मसात कर प्रयत्न करून. म्हणजे आपण पा विश्व देखील आहे, आपल्यामध्ये विश्व पाहतो आणि आपण विश्व होईजे, स्वतःमध्ये विश्वाला पाहतो. अशी साम्याची बुद्धी, असं समदर्शनाची वृत्ती तू प्रयत्नाने अर्जुना स्वतःमध्ये आण. हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणतो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. म्हणजे त्यांनी म्हटलंय की मी तुला अनेक वेळा सांगितले, बहुती प्रसंगी म्हणजे अर्जुना, अरे मी तुला आत्तापर्यंत अनेक वेळा हेच सांगत आलोय की म्हणजे याच कारणासाठी मी तुला सांगत आलोय की जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही, म्हणजे साम्यासारखी दुसरं काही नाही, हीच खरी प्राप्ती. म्हणजे आपल्याला जी आत्मसिद्धी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला ही समतेची वृत्ती अंगी बांधली पाहिजे, तरच आपण योगारूढ होऊ शकतो, आपण योगाच्या मार्गामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता हे इथपर्यंत भगवंतांनी सांगितलं, तर त्याच्यानंतर पुढे आहे ते अर्जुनाचे उद्गार आहेत. अर्जुनाचे उद्गार आहेत आणि 2 श्लोक एकत्र आहेत, 33 आणि 34. आणि त्याचा मी सगळा श्लोक वाचत नाही, तुम्हाला जर वाचायला त्रास होतो आहे तुम्ही वाचा, पण एकूण अर्थ काय आहे तो मी सांगते की ते दोन्ही श्लोक जे आहेत, आणि त्याच्यात एक सुंदर शब्द येऊन गेलेला आहे 34व्या श्लोकामध्ये की त्या ठिकाणी असं एकूण म्हटलं आहे की अर्जुन आता काय म्हणतो आहे ह्याला. ओव्यांमध्ये ते आणखी चांगलं स्पष्ट होईल, पण मी अगदी थोडक्यामध्ये सांगते की अर्जुन काय म्हणतो आहे भगवंताला, अरे बाबा तू मला हे जे सगळं सांगितलंस ना कृष्णा, ते मला सगळं पटलं आहे, मला तू खूप चांगलं सगळं सांगतोयस, पण हे माझ्या दृष्टीने कठीण आहे. आणि का कठीण आहे तर आपली वृत्ती जी असते ती अशी स्थिर नसते. आता साम्य
वृत्तीसुद्धा अंगी बाणायला आपली वृत्ती स्थिर पाहिजे ना. एकदा का मनामध्ये साम्य वृत्ती दृष्टीचा एकदा अंतर्भाव झाला की त्याच्यानंतर तो बदलला नाही पाहिजे. मग थोडा काळ आपण साम्य हे करणार, म्हणजे ते असं म्हणतात ना की 10 ते 5 ऑफिसमध्ये असेपर्यंत समता, आणि 5च्या पुढे दुसऱ्या दिवशीच्या 10पर्यंत काय आपल्याला पाहिजे ते करायचं. तर पर्सनल लाईफ आहे ते आमचं, आम्ही कसे वागू असं आपलं असतं. म्हणजे आपलं वृत्ती म्हणजे ही स्थिर नसते, हे त्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे. तुम्ही श्लोक वाचा, मी वाचत नाही आहे. पण आणि एक शब्द फार सुंदर आहे पहा तिथे, म्हणजे 34वा श्लोक पहा, चंचल ही मन कृष्ण. अरे कृष्णा, मन इतकं चंचल आहे, म्हणजे मला हे कठीण आहे, तू सगळं सांगतोस हे मला खूप कठीण आहे. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम असं म्हटलं आहे. प्रमाथी म्हणजे अत्यंत प्रभावी असतं. एकदा का त्याच्या आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की ती मन ते करूनच घेतं, इतकं ते प्रभावी असतं. तर प्रमाथी याचा अर्थ प्रभावी, बलवत अत्यंत बलवान, मनापुढे कोणाचं काही चालत नाही, अत्यंत बलवान. आणि दृढम हट्टी आहे, हट्टी असतं. दृढ याचा अर्थ या ठिकाणी हट्टी असतं. एकदा का त्यांनी ठरवलं, एकदा निग्रह केला की मला पाहिजे की पाहिजेच आहे, तर ते असं जे दृढ ह्याचा अर्थ हट्टीपणा त्याच्यामध्ये, आणि बल म्हणजे बल, हट्टीपणा आणि प्रभाव, हे 3 जी काही मनाची वैशिष्ट्ये आहेत ती तिथे सांगितली आहे. आणि म्हणून म्हटलं चंचलही मन कृष्ण. अरे कृष्णा, तू किती मन चंचल असतं, तर तू हे सांगतोस ते सगळं बरोबर आहे, पण हे कसं साध्य होणार, हे मला कठीण वाटतंय असं तो म्हणतो. ओव्या बघा आता, ओव्यांमध्ये अगदी छान स्पष्ट होतं. अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीरा आमुचिया कणवा. म्हणजे तुम्ही सांगा ह्याचा अर्थ तुम्ही जे काही सांगताय ते कीर चांगलं, खूप चांगलं सांगताय. आणि का चांगलं सांगताय? आमुचिया कणवा म्हणजे आमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खूप आत्मीयता आहे, कणव आहे, तुम्ही आपलं मानताय आम्हाला. तर म्हणून असं म्हटलेलं आहे. कणव याचा अर्थ करुणा आहे, कृपा आहे, आमच्याबद्दलची आत्मीयता आहे तुमच्या मनामध्ये, म्हणून तुम्ही खूप चांगलं सांगताय देवा. परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हां, म्हणजे मनाचा स्वभाव असा आहे की हे तुम्ही खूप चांगलं सांगताय, पण ते ह्या आमच्या मनाच्या स्वभावापुढे आता काय हे चालणारं नाही आहे, आमचं मन हे सगळं करू शकणारं नाही आहे. पुढे काय म्हणतोय तो, हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. म्हणजे हे मन आहे तरी कसं, केवढं आहे, काय कशा प्रकारचं आहे, म्हणून आम्ही किती अगदी विचार करण्याचा प्रयत्न केला, सापडतंय कुठे मन हातामध्ये, तर ते काही सापडणारं नाही. त्या म्हणजे हातातच सापडलं नाही तर त्याच्यावरती आपण प्रभाव कसा आणणार, असं तर ते सापडतच नाही. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. म्हणजे मला पकडायचं म्हटलं तर माझ्या हातात येत नाही, पण त्रैलोक्यामध्ये मात्र भटकत असतं. रहाटावया त्रैलोक्य ह्याला कमी आहे, इतकं ते भटकत असतं. म्हणून या ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल. आपलं मन माकडासारखं सारखं उड्या मारत इकडून तिकडे जाते, ते समाधी जी स्थिती आहे म्हणजे अत्यंत स्थित आपलं मन असणं, हीच समाधीची स्थिती आहे. ते मरकटासारखं हे मन कसं काय समाधी अवस्थेला येणार. का राहे म्हणतलिया राहेल महावातू. म्हणजे महावात जो असतो, प्रचंड वादळ
सुरू आहे झालेलं आहे. आणि राहेल म्हणजे थांब रे बाबा नको, असं जर वाऱ्याला सांगितलं की नको वाहूस तू, थांब आता जरा असं म्हटलं तर राहील का महावा तू? तसं ते मनाचं आहे. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवून जाय. म्हणजे जे बुद्धी ते सळी, याचा अर्थ छळतं, बुद्धीला छळतं. बुद्धीने जरी त्याच्यावरती प्रयत्न केला आपल्या मनावरती नियंत्रण आणण्याचा, ते बुद्धीला सुद्धा हे करत नाही, म्हणजे त्या बुद्धीसुद्धा त्याला ताब्यात आणू शकत नाही, छळतं ते बुद्धीला. निश्चया ते टाळी, किती निश्चय केला तरी मन शेवटी भरकटतंच. धैर्येसी हातफळी मिळवून जाये. हातफळी याचा अर्थ हातावर हात मारून पळून जाणं. हातफळी, हातावर हात मारून पळून जाणं असं त्याचा अर्थ. धैर्येसी, धैर्य कुठलं राहणार? जे विवेका ते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेका ते भुलवी म्हणजे विवेक काही करूच शकत नाही. खरं म्हणजे बुद्धी ही विवेकपूर्ण बुद्धी असते. आता बुद्धीलाच मुळी ते छळतं, तो विवेक कुठला येणार? तर भुलवूनच टाकतो, फसवतो तो विवेकाला ते मन. संतोषासी चाड लावी म्हणजे चाड ह्याचा अर्थ इच्छा, इच्छा. तर संतोषाशी म्हणजे संतोष आपल्याला पाहिजे, आशा लावून ठेवणं, आशा लावून ठेवणं असं त्याचा अर्थ. की प्रत्येक गोष्ट मनाला जे हवं आहे ना त्याची आशा लावून ठेवतो मन स्वतःला, की नाही नाही मिळणार हे. असं बघा होतं की नाही, की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपण असाच विचार करतो नाही नाही काही झालं तरी शेवटी ते मला मिळणारच, म्हणजे संतोष मला लाभणारच आहे. तर असा ही चाड म्हणजे आशा, आशा लावून ठेवतो, ती इच्छा आशा मन निर्माणच करतं. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उवावो, जया संयमुची होय सावावी. ते मन आपुला स्वभावो सांडील काही. म्हणजे जे निरोधले घे उवावो ह्याचा अर्थ की त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. निरोध ह्याचा अर्थ निग्रह, निग्रहाने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. तर ते उवावो म्हणजे त्याला पाहिजे तसं ते आणखीनच उसळतं, आणखीनच उसळतं. त्याला हवं ते करतं, आणखीनच उसळतं. जया संयमची होय सावावी ह्याचा अर्थ की संयम करायला जावा तर ते अधिकच चंचल होतं. चंचल तो सावावी, सावावो आहे ना, ते सावावो, सावावो म्हणजे ते आणखीनच चंचल होतं. तर ते मन आपुला स्वभाव सांडील काय म्हणजे काय, हे कधी त्याचा हा जो स्वभावच आहे हे कधी सुटेल का त्याच्याकडून. म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषही न घडेल तया लागी. म्हणून अर्जुन म्हणतो की हे कठीण आहे बाबा, विशेषही न घडेल तया लागी याचा अर्थ किती प्रयत्न केला ना तरी हे घडणार नाही. की साम्य दशा यायला आधी मन स्थिर व्हायला पाहिजे, तर मन मुळी स्थिरच होत नाही. तर ही साम्य दशा किंवा साम्य वृत्ती, समता हे कसं येणार आपल्यामध्ये असं तो म्हणतोय. एकूणच म्हणजे योगी जसा असावा त्यात, कारण हे सगळं जे आहे हा
हा जो संबंध अध्याय आहे, अध्यायाचं नावच काय, आत्मसंयम योग. तर त्यामुळे आत्मसंयम असा ह्या प्रत्येक ठिकाणी तो अर्थ घ्या की आत्मसंयम त्याच्यावरती त्या योग्याला साधता आला पाहिजे. तर तो कसा साधणार, म्हणजे साम्य म्हणताना तो भाव आहे की आत्मसंयम हा साधणार कसा, कारण मन मुळी अशाच प्रकारचा आहे, त्याचा स्वभावच असा आहे. आता हे अर्जुनाने आपली विचार सांगितले. आता भगवंत त्याला उत्तर देत आहे. श्लोकच पाहूया. श्लोक किती स्पष्ट आहे, म्हणजे काही सांगण्याची गरज नाही आहे बघा. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे तू म्हणतोस ना, महाबाहो म्हणजे कोणाला म्हटलं, अर्जुनाला म्हटलंय. तर अर्जुना असंशय म्हणजे तू जे काय म्हणतोयस मनाबद्दल ते सगळं बरोबर आहे, अगदी त्यामध्ये काही शंकाच नाही. मन हे निग्रह करायला फार कठीण आहे. दुर्निग्रहम ह्याचा अर्थ निग्रह करायला ते फार कठीण आहे. ते चलम आहे, ते चंचल आहे. निग्रह करायला ते खूप कठीण आहे. मन ते चंचल आहे. हे तुझं म्हणणं अगदी मला मान्य आहे. पण पुढे काय म्हटलंय, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणजे हे जे तुला अगदी कठीण वाटते हे कसं साधता येईल, तर त्याला 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे अभ्यास आणि दुसरं म्हणजे वैराग्य. हे 2 जर साधलं म्हणजे प्रयत्न आधी मन नियंत्रित करण्याचा आधी प्रयत्न करायचाच नाही. म्हणजे तो प्रयत्न करायचा आहे, पण तो कसा करायचा आहे, तर अभ्यासाने. म्हणजे अभ्यास ह्याचा अर्थच असा आहे, अभ्यास हा शब्दच असा आहे ना की अभ्यास म्हणजे कुठलीही गोष्ट असो, म्हणजे हे मनासाठी सांगितलं इथे. पण अभ्यास म्हणजे अगदी आपण शिकतो, ज्या गोष्टी शिकतो त्या तिथपासून ते सर्वत्र आयुष्यामध्ये अभ्यास याचा अर्थच हा आहे की जी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची, जी गोष्ट आपल्याला शिकण्याची इच्छा आहे, ती आपल्याला आत्मसात होईपर्यंत न कंटाळता, मध्ये कितीही अपयश आलं तरीसुद्धा न कंटाळता सातत्याने प्रयत्न करणं, त्याला अभ्यास म्हणतात. सातत्याने प्रयत्न करणं, न कंटाळता सातत्याने प्रयत्न करणं. कुठलीही गोष्ट काही सहज साध्य असं नाही. आता हे सगळं आपण शिकतोय, हे काही नुसतं आपण शिकतोय, आपण त्याचे अर्थ समजावून घेतोय म्हणजे काही ते सगळं लगेच आत्मसात होतं आहे असं नाही. पण ते आत्मसात करण्याची इच्छा आधी पाहिजे की आपल्याला असं व्हायचं आहे. म्हणून मला वाटतं एकदा मी कधीतरी म्हटलं होतं ना की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, असं मी बोलले होते ना. तर ते नेहमी लक्षात ठेवा की आपण कुठे आहोत, म्हणजे आपली काय परिस्थिती. आता अर्जुनाने कसं मोकळेपणाने सांगितलं की मन नाही रे बाबा, त्याच्यावरती मला नियंत्रण करता येत नाही, मोकळेपणाने सांगितलं. तसं आपल्यालाही आपले जे काही दोष असतात ते आपल्याला माहिती असतात. सगळ्या जगांना आपण काही वेगळं दाखवू, पण आपल्याला आपलं माहिती असतं बरोबर की आपण कुठे कमी पडतो, हे आपल्याला माहिती असतं. मग जिथे कुठे आपण कमी पडतो ते आपल्याला जर सुधारण्याची इच्छा आधी असली पाहिजे. तिथे आपण कमी पडतो म्हणून माघार नाही घ्यायची, ते सुधारण्याची इच्छा पाहिजे. किंवा दुसऱ्यांनी कोणी आपल्यावरती टीका केली म्हणून लगेच आपण एक क्षण आपल्याला कदाचित वाईटही वाटेल, पण तिथेच सगळं प्रयत्नच सोडून नाही द्यायचे. आपल्याला जर ते शिकायचं आहे, आपल्याला जर ती गोष्ट आली पाहिजे अशी इच्छा असेल तर प्रयत्न सातत्याने करायला पाहिजे. तो अभ्यास असतो, कुठलाही असो तो, इथं करण्यानेच तो गोष्ट. साधा स्वयंपाकसुद्धा
ज्या वेळेला आपण सातत्याने करतो त्याच वेळेला ते हातात बसतं ना. आपण म्हणतोच हात बसला आहे त्या गोष्टीवरती असं आपण म्हणतो. त्याचा अर्थच तो आहे की नेहमी नेहमी करून करून तो आपल्याला तो अभ्यास आहे आपल्या लक्षात पण जात नाही. पण न कंटाळता ती गोष्ट आपल्याला आली पाहिजे म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणजे मी स्वयंपाकाचं उदाहरण आलं म्हणून मी सांगते की माझं स्वतःचंच मी तुम्हाला उदाहरण सांगते की माझं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला मला फारसं काही येत नव्हतं स्वयंपाकातलं. कारण त्याची कारणं मी फारशी सांगत नाही. पण मी अशा काही घरामध्ये जन्मले होते आणि वाढले होते की जिथे माझ्या जन्माच्या कित्येक आधीपासूनचे अनेक नोकर घरामध्ये होते. आणि त्यावेळी ती पद्धत होती, पिढ्यानपिढ्या ती माणसं काम करायची. तर आणि माझ्या आई डॉक्टर होती म्हणजे त्या काळातली. आणि घरामध्ये अगदी सुबत्ता म्हणजे मी सांगते की मी दूध प्यायची तो चांदीचा ग्लास मी कधी इकडचा इकडे हलवला नाही. लगेच कोणीतरी येऊन तो उचलायचे. इतक्या अशा घरात हिला माहिती आहे, हिने माझं सगळं लहानपणापासून आम्ही मैत्रिणी आहोत अशा घरामध्ये मी वाढलेली होते. त्या घरात मला मुळी कोणी स्वयंपाकच करायला दिला नाही. बरं आई माझी डॉक्टर असल्याने आई कधी स्वयंपाकघरामध्ये नसायची. घरामध्ये काम करायला बरेच लोक होते. मला अगदी म्हणजे असं काही मोठे चांगले काहीतरी पदार्थ वगैरे असे मी शिकले होते. पण असं रोजचं पोळी भाजी हा प्रकार कधी माहिती नव्हता. यायच्या पोळ्या येत नव्हत्या असं नाही, येत होतं पण असं खूप काही माहिती नव्हतं. सासरी गेल्यानंतर ह्याच्यावरून खूप ऐकलं आणि जे काही मनामध्ये असं ठरवलं की नाही आहे मला आता ह्याच्यापुढे मला कोणी ऐकवलं नाही पाहिजे, मला आलं पाहिजे. आणि म्हणून मग आठवण्यात मी खरोखर कशी शिकले माहिती आहे. आमच्या घरामध्ये जे स्वयंपाक करणारे होते तर ते स्वयंपाक खायची चव मी आठवायची की ह्याच्यात काय घातलं असेल, काय घातलं असेल ह्याच्यामध्ये, कशी ही चव आली असेल असं आठवत बरं अगदी फारच वाटलं तर मग फोनवरून विचारायचं की हे कसं करतात. आणि असं करून हळू करता अशी स्थिती आली की माझ्या नवऱ्याने एकदा मला सांगितलं की कधीतरी आईकडे राहण्याची वेळ आली होती, मी कुठे गेले होते म्हणून, तर तू याच्या पुढे कुठे जाऊ नको, मला ते आईचं जेवण अजिबात आवडत म्हणजे स्वयंपाकसुद्धा आपल्याला प्रयत्नाने चांगला करता येतो. आणि मग तर मी अनेक म्हणजे इवन अमेरिकेमध्ये असताना सुद्धा फूड चॅनलवरती इतक्या रेसिपीज शिकले मी आणि इतके प्रकार करायला लागले. तर ते सगळं येतं, आपल्याला शिकायची इच्छा पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न पाहिजे. तर तो जरा थोडा अवांतर झालं सगळं बोलणं. पण कुठल्याही गोष्टीमध्ये अभ्यास ही आवश्यक गोष्ट असते. तर त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आज मला वाटतं मी हे थांबूया नाही थोडंसं घेऊया तर नाही अगदी थोडंसं घेऊया, तेवढं घेऊया. नाही असं तर असं हे अभ्यास आणि वैराग्य एवढं घेते आणि मग थांबते. तव कृष्ण म्हणती साचची बोलता हासी, असं आहे ते. कृष्ण म्हणती साचची बोलता हासी, ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मनाचा स्वभाव अगदी तसाच तू म्हणतो तसा हा चंचलच असतो. परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे,
तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. म्हणजे वैराग्याचेनी आधारे, म्हणजे वैराग्य तर पाहिजेच, कारण मन चंचल कधी होतं. नेहमी लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या आसक्ती असतात, की हे हवं आहे, ते हवं आहे, हवं नको आपलं संपत नाही, वासना आपल्या संपत नाहीत, इच्छा आपल्या संपत नाहीत, त्यावेळेला मन मग ते चंचलच राहतं. तर म्हणून वैराग्य हे आवश्यकच आहे. जर मनाला स्थिर करायचं असेल तर आपली हवं नको ही जी वृत्ती आहे, की हे मला नको म्हणजे नको, हे मला हवं म्हणजे हवं, ही सगळी वृत्ती आपल्याला नियंत्रणामध्ये आधी आणली पाहिजे, म्हणजे मन स्थिर होईल. तर वैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, मोहरे याचा अर्थ मार्गाला, अभ्यासाच्या मार्गाला जर त्याला लावलं, प्रयत्न करायला जर मनाला शिकवलं की हे आपल्याला करायचं आहे, तरी केतुलेनी एका अवसरे स्थिरावेल. कधीतरी अशी वेळ येईल की ते मन स्थिर होईल. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की पूर्वीच्यापेक्षा आपला आता चंचलपणा कमी झालेला असतो. तर आपोआपच काही काळ गेला, मनातल्या सगळ्या हळूहळू आसक्ती, अनेक गोष्टी कमी कमी व्हायला लागतात आणि अनेक अनुभव आपण घेतो आयुष्यामध्ये, आणि मग त्या ह्याच्यातून मग शेवटी मन स्थिरावेल अशी परिस्थिती होते. का जया मनाचे एकनिके, हे फार छान सांगितलं, जे यया मनाचे एकनिके, जे हे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. म्हणजे काय म्हटलं आहे की अर्जुना एक लक्षात घे की हे जे मनाचं एक चांगलं काय भाग असतो तो तू लक्षात घे. की जे आधी तू म्हणालास की मन कसं असतं तर ते बलवान असतं, ते हट्टी असतं वगैरे, म्हणजे हट्टी असणं, बलवान असणं ही दुर्लक्षणं पण आहेत. पण ह्या ठिकाणी म्हटलं आहे की ते मनाचे हे जे काही वृत्ती आहेत ना, की ते हट्टी असतं, ते चांगलंही काही वेळेला ठरतं. कसं तर हे जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणजे एकदा का एखाद्या गोष्टीची गोडी मनाला लागली की मग ते मन तिथे स्थिर होतं. मग ते हट्टानी मग दुसरं काही करत नाही. मग त्याचा तो जो हट्टीपणा आहे, त्याचं जो बलवान ते जे मन आहे, ते जे प्रभावी आहे, ते सगळं ह्या दृष्टीने उपयोगी पडतं की ते मन स्थिर होतं, त्याला जर गोडी लागली. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे, म्हणजे त्याला एकदा अनुभव तरी द्यावा. त्याला माहितीच नाही आहे ना, आपल्या मनाला स्थिरपणाच माहिती नाही आहे, ते भटकतच राहतं आहे. त्याला हळूहळू काही ना काही गोष्टींमध्ये थोडं स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. जसं आपण एखाद्या लहान मुलाचं असतं ना, एखादं मूल फार चंचल असतं, जात्यात, त्याला आपण हळूहळू कशाची ना कशाची गोडी लावत की ते करत बसलं, एखादा खेळ खेळत बसलं, एखादी गोष्ट करत बसलं, मग ते तिथे बसतं. तसं मनाचंही आहे की ते स्थिर होतं. एकदा गोडी लागली की ते स्थिर होतं. तर एकदा त्याला अनुभव तर घेऊ दे की स्थिर होणं म्हणजे काय हे, तर त्याला अनुभव दे, म्हणजे मग ते स्थिर होईल असं म्हटलंय. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. म्हणजे ते काय म्हणतात की आता दुसऱ्या प्रकारची लोक, म्हणजे आपल्यासारखी लोक, की एरवी विरक्ती जयासी नाही, म्हणजे ज्यांना विरक्ती हा प्रकारच माहिती नाही, आसक्तीच, सगळ्या गोष्टींची आसक्तीच ज्यांना माहिती आहे, विरक्ती माहितीच नाही. जे अभ्यासी न रिघती काही, प्रयत्नच माहिती नाही त्यांना. ती अभ्यासी रिघती याचा अर्थ अभ्यासाच्या प्रांतामध्ये ते प्रवेशच करत नाही.
नाही नाही आहेत सोडून दिलं. असं की अशी जी वृत्ती असते, अभ्यासी न रिघती काही, नाहीच येणार आपल्याला. असंच धरून जर आपण चाललो, अभ्यास करण्याचा प्रयत्नच केला नाही, तर तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काय. म्हणजे आम्हालाही पटतंय की असं जर असा जर माणूस असेल तर त्याचं मन कधी स्थिर होणार नाही, हे आम्हालाही पटतंय. परी यमनियमाची या वाटा न वचिजे, कही वैराग्याची सेन करीजे, केवळ विषयजळी ठाकीजे बुडी देऊनी. म्हणजे अशी ही माणसं कशी असतात, यमनियमांची या वाटा न वचिजे. वचिजे म्हणजे जातच नाही, जातच नाही. यमनियम माहिती आहे आता आपल्याला, मी सगळं स्पष्ट केलेलं आहे. तर यमनियमांची या वाटा न वचिजे, जातच नाही त्या वाटेला. कही वैराग्याची सेन करीजे, म्हणजे वैराग्य या कल्पनेची आठवणच त्यांना नसते. उपभोग, फक्त उपभोगच त्यांना माहिती असतो, वैराग्य कधी माहितीच नसतं. त्यांना पर्वा नसते, त्यांना आठवण नसते. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी, म्हणजे ते कसे असतात, फक्त विषय जळामध्ये बुडी देऊनच बसलेले असतात. विषयांचंच, नाहीतरी सगळ्या बाह्य जगांमध्ये इंद्रियांच्या विषयांना भरपूर वाव असतो, तर त्याच्यामध्येच ते बुडी देऊनच बसलेले आहेत. या झाली या मानसा काही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चल होईल काही कैसेनी सांगे. म्हणजे असं या झाली या मानसा काही, म्हणजे असं जे मन असतं, अशी किंवा अशी जी माणसं असतात म्हणा, ज्या माणसांचं मन असं असतं की ज्याला युक्तीची कांबी लागली नाही. कांबी ह्याचा अर्थ चिमटा, चिमटा. आणि युक्तीची कांबी ह्याचा अर्थ नियंत्रणाचा चिमटा कधी लागलाच नाही, नियंत्रणच माहिती नाही. लहान पहिल्यापासून कुठली गोष्ट करू नको असं कोणी कधी सांगितलंच नाही, तर त्यामुळे नियंत्रण हे ज्यांना माहितीच नाही. युक्तीची कांबी, काय सुंदर शब्द वापरला आहे, युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चल होईल काही कैसेनी सांगे. अशी माणसं निश्चल होतीलच कशी, हे त्यांना कधी माहितीच नाही आहे. हे सगळं ते निश्चल होणारच नाही. म्हणून मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणजे मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे, इथपर्यंत एक भाग लक्षात घ्या की मनाचा निग्रह करण्याचा जो उपाय आहे, की जो त्यांनी आधी सांगितला, वैराग्य आणि अभ्यास, हे जे सांगितले त्यांनी की मनाचा निग्रह कसा करायचा, तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि वैराग्य पण मनामध्ये आलं पाहिजे. तर मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी, ह्याचा अर्थ आरंभ तर कर, तू आरंभ तर कर असं म्हटले. कारण अर्जुनाने आपली शंका विचारली आहे ना की माझं मन असं चंचल आहे, तर मग मला हे सगळं साधणार कसं, तर म्हणून त्याला म्हटले तो आरंभी, म्हणजे तू त्या अशा गोष्टीचा, ह्या उपायाचा आरंभ तर कर, मग नोहे कैसा पाहो, मग बघूया कसं नाही तुझं मन हे होत, संयमात येत कसं नाही, निग्रह कसा मनाचा होत नाही, बघू तर. म्हणजे तू कधी आरंभच केला नाही आहेस, प्रयत्नच केला नाही आहेस असं म्हटलेलं आहे, तर तू प्रयत्न तर कर. तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके. म्हणजे ह्याचं म्हटलं असं की योग साधन म्हणजे जी लोक योग मार्गाने आत्मसंयम करण्याचा प्रयत्न करतात, ते काय सगळं खोटं आहे का. लटिके म्हणजे खोटं, म्हणजे हे सगळं काही अशा गोष्टी ज्या सांगितल्या जातात की योग मार्गाने कसं आत्मसंयम करत जातात माणसं, हे जे सांगितलं जातं हे खोटं आहे का. अवघेची काय लटिके म्हणजे हे सगळं खोटं आहे का.
परी आपण पया अभ्यास न ठाके हेची म्हणे. अर्जुना स्पष्टच सांग की तो अभ्यास करत नाहीस, म्हणजे अभ्यास तू अजून कधी केलेला नाहीस किंवा आपल्याच्यानी अभ्यास होत नाही हे तू सरळ सांग. आता मधली एखादी ओवी कारण तशाच प्रकारची आहे म्हणून गाते. आणि पुढच्या बघा 27 ते 29 एवढ्या ओव्या घेते आणि थांबते मी. तेथ अर्जुन म्हणे निके, देव बोलती ते न चुके, साच योग बळेसी न तुके मनोबळ. म्हणजे अर्जुन मग काय म्हणतो मनामध्ये की देवो बोलती ते न चुके. ते म्हणजे देव जे काय म्हणजे भगवंत जे काय म्हणतायत, कृष्ण जे काही म्हणतो आहे ते काही चुकीचं नाही आहे, ते निके आहे, म्हणजे ते बरोबर आहे, ते बरोबरच आहे, ते काही चुकीचं बोलत नाही आहेत. ते साच म्हणजे पुढे आता तो साच शब्द पुढच्या ह्याला लावून घ्यायचा. साच योग बळेसी न तुके मनोबळ. म्हणजे इथे दोन गोष्टींची तुलना केली आहे पहा, योग बळ आणि मनोबळ. मनाचं बळ आणि योगाचं बळ. योगाचं म्हणजे आत्मसंयम, योगाचं बळ आणि मनाचं बळ. कारण मनाला बलवान म्हटलं आहे आधी, तर त्यांनी इथे काय म्हटलं आहे, साच म्हणजे हे खरंच आहे की योग बळेसी न तुके. म्हणजे तुके ह्याचा अर्थ तुलनाच करता येत नाही. तुके किंवा असाही अर्थ करता येतो की तुलना केली तर त्याच्या पुढे हे एकदम फिकं आहे, एकदम कमी आहे, असा दोन्ही प्रकारे अर्थ करतो. योग बळेशी न तुके म्हणजे त्याच्या बरोबरीला ते कधी येणारच नाही, ते त्याच्यापेक्षा अगदी फिकं आहे. काय? मनोबळ. मनालाही बळ आहे पण मनोबळ हे योग बळाच्या पेक्षा अगदी कमी प्रभावी आहे. योगबळ हे अत्यंत एकदा का तुम्हाला ते प्राप्त झालं की मग तुम्ही योग्य प्रकारे संयम करू शकता. तर योग बळाच्या पुढे मनोबळ हे अगदी प्रभाव त्याचा काहीही नाही, ते त्याच्याशी तुलनाच करता येत नाही, इतकं योगबळ श्रेष्ठ आहे. पण पुढे काय म्हणतोय, परी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिया मातुही नेणो, म्हणून मनाते जी म्हणो अनावर हे. म्हणजे तो म्हणतो कृष्णाला की बाबा मी तुला म्हटलं की मन हे फार आवरता येत नाही, अनावर आहे, असं आम्ही का म्हटलं, तर हा योग जो आहे आत्मसंयम योग हा मुळे आम्हाला माहितीच नव्हता आत्तापर्यंत. केवी जाणो, कैसा केवी जाणो याचा अर्थ की आत्तापर्यंत आम्हाला काही ह्याच्याबद्दल माहिती नव्हती, आत्मसंयम योगाबद्दल आम्हाला काही माहितीच नव्हती. आम्ही येतुले दिया मातुही नेणो म्हणजे त्याची वार्ताही आम्हाला नव्हती. येतुले दिया म्हणजे इतके दिवस आम्हाला त्याच्याबद्दल काही वार्ताही नव्हती, काही माहितीच नव्हती. म्हणून मनाते जी म्हणो अनावर हे. म्हणून आम्ही असं म्हणतो, मी म्हटलं कृष्णा की मन अनावर असतं. आता पुढे काय म्हटलंय, हा आता आघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी. म्हणजे तुझ्या पुरुषोत्तमा तुझ्या प्रसादामुळे, हा तुझा प्रसाद आहे की हा जो योग परिचय तू आम्हाला करून दिलास, आत्मसंयम योग म्हणजे काय ह्याचं सगळं जे काही तू निरूपण केलंस, तर हे जे योग परिचय तू करून दिलास हा आता आघवेया जन्मा म्हणजे आता आयुष्यामध्ये मी कधी ह्याच्यापासून मी कधी दूर होणार नाही. म्हणजे हा तुझा प्रसाद आम्हाला सगळ्या आयुष्यामध्ये आत्ता पहिल्यांदा मिळाला. जाहला आजी म्हणजे आज ह्याचा प्रसाद आम्हाला, म्हणजे ते आम्हाला कळलं की आत्मसंयम योगाने आपण मनसुद्धा आवरू शकतो. त्याच्यासाठी वैराग्य आणि अभ्यास
हा महत्त्वाचा आहे. आणि हे जे 2 त्यांनी सांगितले हे इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की अगदी गीतेच्या शेवटपर्यंत तुम्ही ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट आपल्याला येण्यासाठी अभ्यास आणि हे वैराग्य ह्या 2 गोष्टी पुन्हा 18व्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख होतोच. तर त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे म्हणजे ह्या अध्यायातला हा फार महत्त्वाचा भाग आहे, एवढे लक्षात ठेवा. आज आपण इथे थांबू. आणि आता एक सांगायचं विसरले, मी पुढच्या बुधवारी वर्ग घेणार नाही आहे कारण एकतर माझं खरं उद्या दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन होणार होतं, पण ते मला खोकला झाल्याने ते पुढे गेलं आहे आणि ते कधी होईल ते माहीत नाही. कदाचित बरं वाटलं तर सोमवारी वगैरे होईल. तर मी बुधवारी वगैरे घेऊ शकणार. तर पुढचा बुधवार वगैरे नाही.